गाइज वेलकम बॅक. सॉरी परत एकदा करूया. वेलकम बॅक. नाही घे. हॅलो गाइज वेलकम बॅक. तर आमच्या ब्लॉगमध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आय नो गाइज आमचा हा ब्लॉग खूप दिवसांनी येतोय. तर आम्ही पण एक्सायटेड आहोत हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायला. आमच्या दिवसात आज काय काय झालं ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर स्टे ट्यून गाइस. येस स्टे ट्यून. तर गाइस सध्या पल्लू आणि मी चाललोय डीमार्टला शॉपिंग करायला, कारण आमच्या घरातली सामग्री संपलेली आहे. आपल्याला काय आणायचं पल्लू? आपण काय काय आणायचं आपण लिस्ट केली आहे. आपलं एक लिस्ट तयार केली आहे. कुठे तर गाईज आम्ही एक स्टिकी नोट्समध्ये लिस्ट काढून ठेवली आहे काय काय आम्हाला सामान घ्यायचं आहे. तर हे बघूयात की डीमार्टला गेल्यानंतर आम्ही या स्टिकी नोटला स्टिक करून राहतो की ह्याच्या बाहेरचे प्रोडक्ट्स पण घेतो. येस गाईज सो स्टे ट्यून. तर हा एक चॅलेंजच आहे. तर बघूयात काय होतं. तर तो चॅलेंज नेहमी मी फेल झालाय. तर चॅलेंज ह्यावेळी ट्राय करूयात. तर यावेळेस जरा ट्राय करूयात. बघू आणि काय होतं. चला. तर मित्रांनो हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की बायकांना खरंच खूप वेळ लागतो. कारण मला एक्सपिरियन्स आला. एवढं आम्हाला 6 महिने झाले लग्न करून. तर ही बघा. तर गाईस पल्लू रेडी झाली आहे डीमार्टला जायला आणि त्यासोबत एक छोटी क्यूटशी बॅग. तर आता जास्त शाईन न मारता चला पटापट निघूयात. तर गाईस हिरो रेडी झालेला आहे. चला डीमार्टला. डीमार्ट जायची एवढी एक्साइटमेंट आहे हिरोला. थोडं अभी मजा आएगा ना भिड़ो. वाइब आहे. हो लो हम आ गए. वाव. पल्लू द शॉपिंग क्वीन आता इकडे तिकडे बघते काय तिला पसंत पडतंय तसं घ्यायला. तर गाईस तुमच्यासोबत पण असं होतं का की तुम्ही डीमार्टला गेलेत आणि इकडे तिकडे बघाल तर सगळे ते वस्तू तुम्हाला घ्यावेच वाटणार? आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. सॅटर्डे का नाही? अरे लेट इट बी ओजू. लेट्स एन्जॉय द रिमेनिंग टाइम टुगेदर ना. तर चोर बघा छोटं बाळ चॉकलेट उचलताना. तर गाईज बघता बघता आमचा शॉपिंगचा मीटर वाढत चाललाय हळूहळू. तर गाईज फायनली आम्ही बघता बघता डीमार्टच्या बाहेर पडलोय आणि आता घरी जायची तयारी चालली आहे. तर मित्रांनो आम्ही डीमार्टमधून शॉपिंग करून आलेलो आहोत. तर नेहमीप्रमाणे आमचा शॉपिंगचा मीटर एक्सीड झालेला आहे, त्यामुळे आम्ही चॅलेंज हारलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकतात तिथला पसारा. तर आता वाजलेत 9. आम्ही सगळ्यात आधी थोडं फ्रेश होऊन घेतो आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी कॉल लावणार, व्हिडिओ कॉल. तर काय आमचं आत्ताच जेवण करून झालंय. आता आम्ही जरा टाइमपास करणार आहे, टी व्ही बघणार आहे. आज ॲक्च्युली ईटचा एपिसोड येणार होता असं मी वाचलेलं कुठेतरी, बट अजून तर काय आला नाही. त्यामुळे आमचा आजचा संध्याकाळचा ईटचा प्लॅन थोडा फ्लॉप झालेला आहे. बट एनिवेज आम्ही एक कुठला तरी दुसरा मूवी किंवा काहीतरी सिरीज बघू.
अँड गाईज तुम्ही पण एन्जॉय करा आजचा दिवस, आजची रात्र. बाय बाय, टेक केअर.